नमस्कार. श्यामची आई या कथासंग्रहातील आजची आपली कथा रात्र 24वी सोमवती अवस. ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवती अवसेला कोणत्या तरी 108 वस्तू देवाला वाहावयाच्या असतात. मग पुढे 108 विडे, 108 आंबे, 108 रुपये, 108 दिडक्या, 108 खण, 108 नारळ, 108 पेढे, 108 लुगडी, ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावयाचे, दान करावयाचे अशी घटना आहे. ज्याचा उपाध्याय असेल त्याला ते सारे मिळते, परंतु तो उपाध्यायही सर्व स्वतःच्या घरी ठेवत नाही. पारावर इतर उपाध्ये मंडळींना तो ते वाटतो. ही पद्धत फारच सुंदर आहे. त्यागावर ती उभारलेली आहे व तीमुळे उपाध्ये मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरी करण्याला अवकाश राहत नाही. माझी आई जेव्हा एकत्रात होती, भरल्या घरात श्रीमंतीत होती, तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते. 108 पावल्या, 108 विडे, 108 पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या. परंतु आता गरिबी आली होती. तिलाच नेसाव्यास लुगडे नव्हते, तर 108 लुगडी कोठून देणार? तिलाच खावयास नव्हते, तर ती काय देणार? सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही. घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार? पतीजवळ काय होते? नाताळाची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो. सोमवती आली होती. मी आईला विचारले, या सोमवतीला तू काय घालणार? काय ठरवले आहेस? जानकी वहिनी 108 सुपाऱ्या, ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत. आई म्हणाली, बाळ, 108 पोपडी माझी घालून झाली आहेत. मागे सीता त्याने पाठवली होती. मग तू काय घालणार आहेस? 2 दिवस तर राहिले सोमवतीला. काही ठरवावयास हवे ना? आई, 108 गुळ म्हणजे का 108 गुळाच्या ढेपा व्हावयाच्या? 108 तेल म्हणजे का 108 तेलाचे डबे द्यावयाचे? आई म्हणाली, कोणी 108 डबे दिले तरी हरकत नाही, परंतु गरीब असला तर तो ठरवतो की 108 अदपाव देईन, 108 पावशेर देईन, म्हणजे त्यात वाटेल तसे 108 भाग बसवावे. मी विचारले, आई, तू 108 अदपाव गूळ घालतेस का? आई म्हणाली, श्याम, घरात विष खावयास दिडकी नाही, गळपास लावायला सुतळीचा तोडा नाही, कोठून आणायचे पैसे? झाड आहे का आपल्या अंगणात? हलवले की पडले पैसे? आपण गरीब आहोत श्याम. मी म्हटले, 108 आवळे घातलेस का? बाळ, 108 आवळे एकदा मी घातले होते. सौलीहून त्यांनी आणले होते. आपला सौलीचा तुकाराम नव्हता का? त्याने ते दिले. आई म्हणाली. आई, 108 चिंचोके घातले तर नाही का चालणार? मी हसत हसत विचारले. आई म्हणाली, हो, चालतील तर काय झालं? पण काय, लोक हसतील, होय ना? हसतील, त्यांचे दात दिसतील. त्यांचे हसायला काय जाते? द्यायला थोडेच कोणी येणार आहे? हसायला सारे, मदत करायला कोणी नाही. देव तर हसणार नाही ना? देव रागावणार नाही ना? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देव नाही रागावणार. अरे, देवाला विदुरा घरच्या कण्यासुद्धा आवडल्या. मिठक्या मार मारून त्यांनी खाल्ल्या. सारखे ताट चाटीत होता, तरी त्याची तृप्ती होईना. देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले? जसा आदाशी उपाशी. रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना. देव उपाशीच असतो. प्रेमाने त्याला कोण देतो? लाखात एखादा. प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जावयाचे. भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली. देवाला प्रेमाने द्या, ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षाही थोर आहे.
शबरीची उष्टी बोरे ती कशी खाल्ली रामाने? तू वाचले आहेस ना? देवाला सारे चालते. त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असले म्हणजे झाले. त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले. मग चिंचोकेच काय? पण 108 दगड जरी देवाला दिले तरी त्याला ते खडी साखरेप्रमाणे गोड लागतील. ते प्रेमाने दिलेले दगड तो चगळत बसेल. शतजन्म चगळत बसेल आणि म्हणेल, भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला. पटकन फुटत नाही, विरघळत नाही. एक एक खडा तोंडात धरून ठेवावयास वर्ष पुरेल. श्याम, देवाला रे काय, त्याला काहीही द्या, परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे. श्याम, द्रौपदी, शबरी यांच्या भक्ती इतकी माझी कुठे आहे भक्ती? मला कुठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत? आपली नाही हो तितकी लायकी. मग तू काय घालणार आहेस? सांग ना. ठरवले असतीलच काहीतरी, मी विचारले. आई म्हणाली, मी 108 फुले वाहणार आहे. फुलांसारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय? फुले वाहीन हो श्याम. जे व्हावयाचे ते देवासाठी असते, ते भटजींसाठी नसते. देवाच्या पायावर वाहिलेले फूल भटजीस घ्यावे वाटले तर तो थोर प्रसाद आहे असे त्याला वाटेल, तर तो घेईल. नाही तर देवाच्या पायावर फूल राहील. आपणास दुसरे काही देता येत नाही तर काय करायचे? देता येईल तेच देवाला द्यावे. मग कोणती 108 फुले वाहणार आहेस? आपणाकडे फुले तरी चांगली आहेत का कुठे? नाही तर आई, 108 पानेच व्हा. 108 तुळशीची पाने, 108 बेलाची पाने, 108 दुर्वा. आई, देवाला फुलांपेक्षा पानेच का ग जास्त आवडतात? कितीही फुले असली तरी तुळशीपत्र, दुर्वा, बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दुर्वा, शंकराला बेल. त्यांना फुलांपेक्षा यांचीच आपली जास्त आवड का ग? असे मी विचारले. आई म्हणाली, तुळशीपत्र, दुर्वा वगैरे मिळावयास त्रास पडत नाही. वाटेल तेथे होतात. थोडे पाणी घातले की झाले. फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलायची, परंतु पाने आपली नेहमी आहेत. झाड जिवंत आहे तोपर्यंत पाने आहेत. पानांचा दुष्काळ फारसा नाही. म्हणून ऋषींनी, संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले. ते तरी नेहमी देवाला भक्तीने वाहवयास माणसाला अडचण पडू नये. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान वाहायची लाज वाटू नये. दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये, खण, नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरवले. श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटाव्यास नको व गरीबाला गरिबीची लाज वाटाव्यास नको असा या पत्रपूजेत अर्थ आहे. श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावयाची. हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये. आपण एक पान दिले असेच त्याला वाटावे. गणपतीच्या पूजेला, हरतालिकेला, मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे. ही साधी सुंदर पाने आधी हवीत. 108 तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणारच आहे. मग यावेळेस कशाची फुले घालणार? तू तर सांगतच नाहीस. मी अगदी अधीर होऊन आईला विचारले. आई म्हणाली, मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालावयाचे ठरवले आहे. झेंडू, पांढऱ्या चाफ्यांची फुले तर आहेतच, परंतु जर चांगली सुवासिक आणता आली तर कोठून तरी आणावी. मी एकदम म्हटले, म्हणून भाऊ गावाला गेले आहेत होय? होय, ते जालगावला गेले आहेत. तेथे बरव्यांची मोठी बाग आहे. त्या बागेत नागचाफ्याची फुलझाडे आहेत. ती 108 फुले मिळाली तर पाहावी म्हणून ते लांब गेले आहेत. आपल्याजवळ पैसे नाहीत, परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत, असे ते मला म्हणाले. आई म्हणाले, मित्रांनो,
चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा व नागचाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वात सुगंध आहे. सोनचाफ्याचा वास फार असतो, परंतु नागचाफ्याला गोड असतो. 4 बाजूंना 4 शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपुंज असे हे फूल. फारच सुंदर दिसते हे फूल. गरिबीत राहुनी ध्येयवाद दाखवणारी व आचरणारी माझी आई होती. पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडवणारी, खिन्न करणारी ती नव्हती. त्याला लाजविणारी, परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी, पतीलाही ध्येयवाद शिकवणारी, देवासाठी झिजाव्यास लावणारी अशी ती साध्वी होती.